म्हटलं शिवलाल भाऊ काय हो म्हटलं काय आला बा ट्रकामध्ये विकाले. अबे काय एवढ्या मोठ्या एलपी मध्ये काय विकायला येऊन राहिला राजा. म्हटलं काय विकायला नाही आला. टाकीज मध्ये आली. टाकीज झाली. होले बापले हात केली की आपल्या इथं टाकी झाली. हो टाकी झाली ना. टाकी झाली पण एवढा खुश नको तू. होते काय फुकट नाहीये. पैसे राहीन त्याची. तिकीट राहीन तिकीट. मग तिकीट लाईन तर काय आम्ही काय तिकीट भरू नाही शकत काय. तिकीट भरू नाही शकत आम्ही. चालले मग ते मला सांगून राहिले. म्हटलं चांगला तिकीट भरून टाकते मी. मग माहित पडतं ना किती तिकीट भरतो तुझं. चांगल्या तिकीट भरतो वाल्या. अबे म्हटलं किती स्वस्त आहे का त्या टाकीची तिकीट. आता माहित नाही म्हणा किती आहे पण स्वस्ती नाही भाऊ. महागच आहे. पाहिजे तू किती असं पाहायला तर जास्त लागणार आता गावामध्ये टाकी झाली म्हटल्यावर. नाही तर आपल्या गावामध्ये काय काही येत नाही. आता टाकी झाली बा इकून तिकून नाही लागणार. किती दिवसांनी किती नाही इथं काही नाही. 5 दिवस आहे ते. पण आता कोणते पिक्चर लावते कोणते नाही. आता ते मध्ये आता ते कोणता पिक्चर चालू राहिला मध्ये ते लावते का काय कोणता पिक्चर का आपल्याला काय माहित. जाऊ द्या कोणते असं आपल्याला काय पाहण्याशी मतलब. हा ते दादा आपल्या गावात आपल्या गावाच्या हिशोबानच पिक्चर लावून ना. जाऊ द्या तिकडं काय. आणि तुमचं काय म्हटलं तुमचं काय कामाची मोर का त्याच्या इकडं. नाही रे बा कामा घे मारू कुठं त्याच्याकडे कोण जाते कामाले. सट आपण नाही कामाले फामाले. मग आपण दुसरं काम आहे ना आपलं चालू. वावरातलं चालू आहे ना आपलं काम धंदे. त्याच्याकडे कोण जाते. आता तुम्ही जाऊ नका पैसे देत नाही ते. नाही शिवलाल भाऊ बरोबर आहे ना. येले म्हटलं जाऊ रे तिकडं. हो येले सांगतो असंच काही ना काही. तर म्हटलं तुम्ही जाऊ नका पैसे देत नाही. हा काही म्हणतो का द्यायला. हो द्यायला का द्यायला करू द्या. गाव आहे ते ढेबरा मोठं तर जास्त गाव आहे म्हटलं त्याच्या वाटी जाऊ नका. हो आम्ही काय कोणाच्या वाटीन पडी जातो आम्हाला काय लेनदेन नाही. आम्ही दुरून पाहतो निघतो. चला तर मित्रांनो सांगा. हॅलो हॅलो. अरे म्हटलं मांबा बोल लागला का रे. हे मांबाबा. हो मीच होय रे. आतो भावा आलू पोग्या. हो बोल म्हटलं काय म्हणतं. काय काम काढला आता. कुठं आहे काय ते आता पत्ता नाही भावा. माया पत्ता का लागते रे तुले. अरे म्हटलं गुज्जरचा एखादा घर ठिकाणा असते काय. हा का रे मांबा. म्हटलं गुज्जरचा एखादा घर ठिकाणा असते का. अरे म्हटलं आज इथं उद्या तिथं. मग म्हटलं तुझ्या काय चालू आहे. काम धंदे म्हटलं काही चालू आहे की नाही. माय काय चालू आहे बाबा. काही नाही म्हटलं घरीच आहे. नाही तर का इलेक्शन मध्ये उभा पडलो. काय तर काही राजे एक मत नाही भेटलं. आम्ही इकडं लोकायले चिकन घेऊ दे मटन घेऊन देऊ दे. हे देऊ दे ते देऊ दे. टानिंगले पैसे देऊ दे. काय लेखाने एकानं मत नाही दिलं. नाही तर का पडलं तर आपण घरीच आहे. मग वा रे वा वा एक नंबर आहे मामा. एक नंबर. आता आमदारासाठी उभा झाला. पुढच्या वेळेला म्हटलं मुख्यमंत्र्यासाठी उभा होतो नाही तर प्रधानमंत्र्यासाठी उभा होतो लेखाले. हा म्हटलं एखाद्या निवडून राहिला बस झालं. चमकते तिथं अगदी चालला मोठ्या लेखाचा आमदाराच्या मागं जाऊन राहिला. अबे म्हटलं तुला काय कुत्र नाही उचारत चालला आमदारासाठी उभा आले महावीर. म्हटलं जे काम आहे तेच कर रे मामा. म्हटलं फालतू कामाच्या मागं लागू नको. काम नसन तर इकडे येऊन जाय. आता जे काम आहे नाही ना येऊन जाय म्हटलं इकडे. एक नंबर काम आहे मस्त. येऊन जा. बस झालं बाबा. आता कोण उभं फुगं होते. उठ आता नाही बाबा. बरं तू सांग म्हटलं कोणतं काम होऊन राहिला. काही टोपली गिपली उचलायला नाही बोलावून राहिला तिकडं. हा म्हटलं काम घेऊन पाहतो जरा पद्धतशीर पाहतो. टोपली उचलायला येत नाही बाबा. त्याच्यामध्ये बरीच घसई आहे. नाही तर का टोपले गिपले उचलायला बोलावून राहिलो का तुले. म्हटलं टाकीच्या कामावर आहे ना मी आता. टाकीच्या नाही तर का टाकीच्या कामावर आलो इकडं मिर्झापूरले. तिथं टाकीचा आता 5 दिवस. तर म्हटलं इथे टाकीचं घेत आपल्याला बांधून करणं गाडी खाली करणं स्वयंपाक करणं. मालकाला म्हटलं मी ना मामा भाऊ म्हटलं 2 जण अजून आहे 3 जण आहे म्हटलं. असे तर बोलाव का म्हटलं देईले. आपल्याला तशी माणसंच लागतेच म्हटलं. तर म्हणे बोलावून घे म्हणे मालक. म्हणून म्हटलं तुला फोन लावला. काम धंदे नसन येऊन जाय. हा तशी काम आहे ना तुला येऊन जाय म्हटलं. मग मस्त इकडे म्हटलं रोजही बघते आणि खाणं पिणे होते पिक्चर पाहणे होते. हो असं टाकीचं काम आहे का. तू राजा आलू बुंग्या बरे जाकं लावतं. कधी टाकीजवर तर कधी संत्र्याच्या गाडीवर तर कधी मोसंबीच्या. हा कधी बुधबा बदामच्याच गाडीवर राहते तर कधी काजूच्या वावरातच राहतो. हा म्हटलं तू म्हटलं बाबा एकशेक म्हटलं एकशेक जाक लावतो तू. म्हणा लागन तुले. हो बाबा मला काय मग तुझ्यासारखा समजून राहिला का तू. हा चालला आमदारासाठी उभा आले. वय किले कवडीची नाही आमदारासाठी उभा आहे. काय तर आमदारासाठी उभा आहे. चालले काय म्हटलं आपलं तसं नाही आहे. आपण चांगल्या मोठ्या ठिकाणी जागा लावतो. मग आता आपला मालक पाहिजे ना म्हटलं चांगला आहे कमस्टोक. मग एका शब्दावर म्हटलं जेवढे पैसे मागितले तेवढे देतात. असा तसा मालक नाही आहे. मालक आहे घनघण्या नाही का फनफण्या नाही आहे. आपल्या मर्जीनं करा आरामशीर करा मस्त. एक जागेवर 2 दिवस लावा. असं म्हणत नाही बिलकुल. असं का चांगला आहे मग मालक नाही. आमचंही पाहिजे बा मग नेहमीसाठी जमून तर. काय बा काय मग आम्हाला काय काम करावं लागेल तिथं करायला पण घ्या. अरे तू येतो खरं का तिथून डमरू वाजवतं. हिचं ये ना पहिले मग सांग तुला काम काय. टोपली उचलायला नाही लावत ना. आपल्याला सांगून करायलो म्हटलं टाकीची आमची पुरं म्हटलं आपलं एक पूर्ण गाडी भरून आली मोठी. गाडी खाली करायची. टाकीचं पूर्ण सामान आहे. टाकीत उभी करायची. 5 दिवसानं गोलाचा आहे. हा इथं मग आपल्याला स्वयंपाक हे ते म्हटलं तुला चांगलं जमते. हा म्हटलं मग त्या मागं तेच काम का तुले काही टोपले नाही उचलायला लावत ना. कोणतं काम आहे जागा डबरू वाचून राहिला. तर इथं येणं म्हटलं काही एवढं म्हटलं बाहेर बंदरचं काम नाही. ये तू. हो बरं ठीक आहे येतो मग मी संध्याकाळपर्यंत. हा माझी डुपटी भुलणं घेतो आणि येतो मग. हा ठीक आहे ना.
हो ये मग नाही तर बस आजच्यावरच ठेवशील, येतो म्हणशील आणि येशीलच नाही. हा नाही तर मालकाला म्हटलं इच्छा 2 माणसं पाहिला गावातले. हो तू जर आला नाही तर म्हटलं त्याला लावून देत. हा लवकर संध्याकाळपर्यंत चांगलं काम आहे ना, मी या झोपतीले. हा मग काय तुला पाहायचं काम आहे का? हा मी राहिल्यावर ये म्हटलं लवकर आपल्या ते चिटरा बटरा इले घेऊन. हो हो आलू पंगे येतो ना, येतो म्हटलं, नक्की येतो, नक्की नक्की. हो हो. काले बा चेत्याला आल्या काय काय असतील ना गालीमध्ये, ताकी सोबत झुले झाली असतील का? टाकीस सोबत झुले कुठं पाहिलं रे बांधास तू ना? हा ह्या काय का मीना बाजार होय का यात्रा गित्रा होय? अरे म्हटलं टाकीस मध्ये झुले कसे लावून भया टोंड्या? टाकीस काय साठी ते पिक्चर पाहते, त्या पिक्चर टाकीस मध्ये काय झुले लावणार आहे का? अरे काही बडा बडा बोलतो राहायचे. पहिले मी तसं नाही म्हणलं आहेत म्हणून, नाही म्हणणं होय का बा, आहे का बा विचारून राहिले तुले असतील तर म्हटलं लय मजा येते मग झुले झाले राहिले की नाही. हो, ते तर आहेच, पण टाकीस मध्ये कुठं झुलेन झाले ते मीना बाजार मध्ये येते बाबा, यात्रेमध्ये येते. टाकीस मध्ये कधी पाहिलं ना टाकीस कशी आहे ना कशी नाही. हो झाले पुरते की नाही पुरत, पण आता जाऊन तपास लागेल म्हणा आपल्या गावामध्ये टाकी झाली म्हटल्यावर. म्हटलं काय रे, काय करू लागलं? हा म्हटलं काय? अरे बाबा हे रट्ट्याचं बरं दिसू लागलं रे, काय करू लागलं म्हणजे काय खाऊन राहिलो का म्हणा तुमच्या गाडीतलं? अरे काही नाही बा दादा, काही नाही म्हटलं, पाहू लागलं बा गाडी उभी दिसली, म्हटलं भरली भरली गाडी आहे, काय होणार काय नाही आलं तेच पाहून राहिलो, बाकी काही नाही. म्हटलं तुमच्या गाडीला काही खोलखाल नाही केलं, म्हटलं गाडीला हात टक्के नाही लावला अजून आम्ही. हा बरं झालं बाबू तुम्ही लावला नाही, नाही तर म्हटलं मयन बेकार माणूस नाही. लक्षात ठेवता, एक जर वस्तू आमची इकडल्या तिकडं झाली ना, म्हटलं तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हा आमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे आम्ही काय का तुमच्या वस्तू चोरून नेऊन राहिलो का? हा का दादा चोरून नेऊन राहिलो का म्हटलं तुमच्या वस्तू? आम्ही तुमच्या गाडीला हात नाही लावला, फात नाही लावला, पण आमची वस्तू इकडल्या तिकडे झाली तुमच्या घरी. हा म्हटलं काय वय मग राहिले तिकडं गाडीमध्ये लपू लपू पाहून राहील तुम्ही? हा एक जरी वस्तू इकडे तिकडे उद्या फक्त दाखवतो मग तुम्हाला, तिथं गाडीच्या भोवताल भोवताल पाहून राहिले. हे तर अजब घोडं दिसून राहिला लेखाचा. आता आपण आपल्या डोळ्यांना पाहूही नाही, हा काय आलं काय नाही. अरे म्हटलं आम्ही आमच्या डोळ्यांना पाहूही नाही का आता काय आलं काय नाही आलं, का चोरून घेऊन झालं तुमच्या गाडीतलं? काय पण असे सांगून राहिलं जसं चोरूनच घेऊन चाललं. म्हटलं चोरून घेऊन नाही ना, तो चोरांडे नाही आम्ही चालले मोठे. नाही सांगतो ना मग तुम्हाला, चोरून ना नेत ना तुम्ही, मग सांगतो तुम्हाला कसं काय नेत नाही ना काय नाही नेत. तर फक्त 1-2 वस्तू तुम्हाला काय अपडेट होत्या लागत, मग तुम्हाला घनचक्कर काय असते तर मला तल्ले वाजायले म्हटलं चत्या तर तुम्ही लागाल नाही बोला तरी शिवलाल भू म्हणेस. हो ते धेबल बोत्या ते टेम्प्या म्हणे टेम्प्या तेच वाटते हेच होय ते, म्हणून ते म्हणे कामाला जाऊ नको म्हणे, पैसे देत नाही. हो याच्या इकडे कामाला झाले फुलत ना, आपण त्याचं म्हणा जात नाही म्हणा कामाले. हो याच्याबद्दल बोलायला नाही फुलत. पिक्चर पाहिले झालं नाही फुलं त्याच्या टाकीत मध्ये. हो ना तिथं म्हणून बा तिथं आले पिक्चर पाहिले चलूनच घेऊन गेले काही. हो झाला वा लवकर निघा इथून, डबल दिसलं ना पाहिजे इथं, नाही तर मग म्हणसान की सांगितलं नाही. हा नाही तर आलू पंगाचा रट्टा दाखवा लागेल तुम्हाला काय असते तर. यानंतर का दिसले दाखवत तुम्हाला घनचक्कर बघ. चला लवकर इथून. चला रे चला, हाय गावात ते येण डावात जाणार कुठं आहे आपण? त्याच्या गावात थोडी आहे ना, तो आपल्या गावात आहे. दाखवू दिल्या गाले काम पडणारच आहे. दाखव मग त्याला कसं काय असते तर. टोरे भाजी करू आला ना, थांब ना काय तुला का टोरे भाजी. हो टोल पोंग्या का आलू पोंग्यान फोंग्या होय तर आम्हाला दाखवतो आलू पोंग्याचा रट्टा काय असते तुला दाखवता आम्ही आमच्या गावकऱ्याचा रट्टा काय असते तर. चल्ला मोठा महावीर फालतू म्हटलं शिवलाल भाऊ आपण टाइम बरबाद केला नाही का? आपण म्हटलं तिकडे वावरात गेलो असतो, आता म्हटलं शांताराम भाऊच्या शेगात तोडताड करून आलो असतो. तुम्ही होय ना इकडे चाल टाकीत रस्ता दाखवू आपले काम होते असं होते तसं होते. टाकीत आली मग पिक्चरची तिकीट फुकट भेटते, हे भेटते ते भेटते, काम भेटते, अद्रक भेटेल असं भेटते. म्हटलं काय भेटलं सांगा बरं? हा काय भेटलं? आम्ही तेल एखादं ते ढेबर पोट्या ते टोल्या आम्ही धड बोलून नाही राहिलं. ते आपला थाक तर लागू देते का? आम्ही नसलं तर फालतू टाइम बरबाद केला तुम्ही. आता असं काय माहिती होतं झुमरे ते लोक असे असं म्हणून काय म्हणून आपण साध्या मनाने ते रस्ता दाखवला. जाऊ म्हटलं इकडे तिकडे भटकन आपल्याला म्हटलं काही ना काही काम भेटून नंतर म्हटलं सिटिंग लागून जाय. तर काय जर तिला का टेल पुंगा जर असं म्हटलं जास्त अगाऊपणा करून राहिला. तिला म्हटलं तिला दाखवतोस मी हाय गावात येण डावातले का आता तिला मी काय दाखवल्या बघर सोडतो का? गावात आहे तो दाखवतो तिला घनचक्कर काय असते शिवलालचा. तर परत ते सोडा जाऊ द्या तिकडे चुल्यात आपल्या शेगा इथं कसं करता म्हटलं. आपण शांताराम भाऊच्या वावरात शेगा तोडायला चाललो होतो तर म्हटलं आता ते वावरात गेले असं शांताराम भाऊ. आता मस्त जेवायला गेले होते ते तेवढ्या फेरामध्ये आपला मस्त तोडताड करून घरी येणं झालं असतं. आता म्हटलं आता कसं करता कुणाचा शेगा? तेच तू विचार पडला आता कुणाच्या वावरात जा. म्हटलं आता शांताराम गेला येसन वावरात जेवण खाऊन करून गेला तो राहिला गाजापर्यंत गेला नाही. चल मग शांतारामच्याच वावरात हा आज मागून दिले भाजीले. आता आपल्याला हाकलून तर देणार नाही म्हणा, शेंगा देते पण जर आता कसं रोज रोज बरं नाही आपल्याला मागायला. चल नाही तर घेऊ गेला आजचे दिवस मागून उद्या चोरून आणि त्याच्याच वावरातून. चला मग चला लेखाल चला त्याच्या जोरात चला. त्याला सांगू देऊ टाकीत झाली असं आला तसं आलं. जरा 2-3 गोष्टी हारून नाही देऊ अशा काय घेऊन चला. अरे काले चिवल्या झुमले आपल्या गावातून मोठी गाडी भरून गेली म्हणते. म्हटलं कायची गाडी का आला गावामध्ये काही म्हटलं हे डबल कंट्रोल आला का? कंट्रोल आला का वाताले? हो कंट्रोल आलो ना डबल. हा तुम्हाला 8-8 दिवसांनाच कंट्रोल देईन सरकार नाही. हा माय पण 8 दिवस झाले ना राजो कंदीला भजी म्हटलं कंट्रोल आलं डबल कंट्रोल आहे का? काही काय बोलू लागले हे चहा पितला मग कायची गाली बाबा? हा गालीच सांग गायची होय तर
टॉकीज नाव कंदीला भजी आली आता काय जमते माली ते आता त्याचा काय ताल तंबुरा उभा करण मग चालू ते केव्हापासून करते आणि काय तर काय तिकीट आहे काय नाही सरकारकडून नाही आपण फुकट फाकट नाही म्हटलं नाही तर बस फुकटाच्या अशा आशेवर राहायचा ना तुम्ही बापा आचेवर म्हणजे आम्ही म्हटलं अक्क माल असतो घुमलो ना बस ना तर म्हटलं आता लागत नाही आम्हाला मग फी 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 फिले आम्हाला सगळं फिले आम्हाला मग इथं नाही आपण कंदीला पाहिजे फुकट हे काय सरकारकडून नाही आहे हे म्हटलं त्याची स्वतःची प्रायव्हेट होई आहे गव्हर्नमेंट नाही होय ले आम्हाला म्हटलं नाही फुकतात तर वनफुल तर लागन वनफुल नाही तर आम्हाला आवडती तिकीट लागन जास्तीत जास्त ते तर आपण आम्हाला बुद्या बदलले आवडतीच तिकीट लागन आम्हाला पाहिजे तू हो तुम्हाला अर्धी लागते तुम्हाला ते नाही का ते टाकीजवाला जरासं ढेबरा आहे कंदीला पाहिजे त्याला भेटून घ्या त्यासोबत काय तर बोलून घ्या हो तो तुमचा नाही का अर्ध्या तिकीटचं काय फुकटातच करून टाकून तुम्हाला हो तुमची सगळी फॅमिली भांडाची माय तुम्ही काय म्हटलं सगळे फुकटातच जाणे करता तुम्ही मग दिवसभरात किती पिक्चर पहा तुम्हाला तिकीट नाही लागत तर मग त्या ढेबऱ्यासोबत बोलून घ्या तुम्ही तिथे जाऊन हो आता तो ढेबल्या बोला त्या ढेबल्याच भेटू का बोला काय आता पाहा लागन कोणता ढेबला ना काय होतं काय पाहता तिथंच असते तो बोलून गेले सोबत काय तर अर्ध्या तिकिटीचं काय तर काय फुकटामध्ये काय सेटिंग गिटिंग लावून आम्ही लावलं बा आमचं आलं आमची फॅमिली म्हटलं आमच्या घरचं कोणी जाय तर आम्हाला फुकट आहे तुम्ही तुमच्या घरचं लावून घ्या एक नंबर माणूस आहे मस्त खतरनाक आहे बोलून घ्या काय तुमचं आलं नाही शिवलाल भाऊ आपलं जमलं यायचं जमायला लावतो मग नाही जा मग कंदीला म्हणजे जमून घ्या लवकर अरे चला बा मग लवकर मला सेटिंग लावून टाकतो आणि त्याला पिक्चर सांगतो मस्त काजल खानची पिक्चर ला म्हणतो नाही ते जुनीवाली 1990 म्हणली 1990 आणि ते 1995 म्हणली काजल खान हिमिसली काय हेमा मालिनी अजून काय बात हे मला नाव आठवून राहिले पण त्याचेच पिक्चर लाव तुम्ही जुनीवाले आता नवीन पिक्चर मध्ये काही दम नाही काहीच्या काही नाचते अलदे कपडे घालून नाचते काही पिक्चर लावायच्या ते जुनी पिक्चर एक गाणे एक पिक्चरला खतरनाक तेच पिक्चर लावला होता त्याला मी मस्त अरे हो कंदीला पाहिजे ते लावा हो तुमच्या मनपसंत लावा तुमच्या ऐकते तो ऐकते जा तुम्ही जा ऐकते म्हातारा मेसेज ऐकते तो जा तुम्ही जा हो तुमचं ते काय ते तिकीटचं लावून घ्या फुकटा मध्ये आणि ते पिक्चर सांगू द्या कोणती लावायची काय लावायची सांगून द्या जा लवकर कमाला ठीक आहे बाबा आता पाहिजे म्हटलं पाहिजे तू 4-5 शिवा घालल्याशिवाय कंदील बुडा येत नाही 4-5 शिवार तो म्हटलं तो टोल पोंगे आहे ना तो येले कंदील बुडा 4-5 शिवायला आरामशीर देते आणि कंदील बुडा का सपाट्याने धावत पाहायला आम्ही आपली सोय लावली म्हटलं फक्त वाटामध्ये तोही आम्ही लावतो म्हणे सोयमध्ये सपाट्याला गेला तो पळत आता लावते तो कसा सोय लावते काय लावते टोल पोंग्या 4-5 शिवार येते 100%. जाऊ दे तिकडं आपल्याला काय होऊ झालं काल शिवा चला आपण आपला शातारा मोठ्या वावरात जाऊ शेका मागून घेऊ आधी भाजीले मी पहिलेच गेलो असतो तर मागाची गरज नसते त्याच्यावर चोरून आणल्या असत्या त्याला काय माहित पडलं असतं आपण इकडे आलो यायले रस्ता दाखवायला बाहेर मी त्याला इकडे बोलून राहिलं थांब ना मला थांब त्याला दाखवा मग शिवलाल भाऊ त्याला दाखवू म्हटलं त्या आलू मग यायले त्याला म्हटलं आपलं गावचं पाणी दाखवू मिरचा पुरता काय असते तर हो दाखवू आता मग मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ सांगा आपला चॅनल नसताना चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा चला आता भेटून पुढच्या व्हिडिओ मध्ये राम